नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे। लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य 30% डिस्काउंट। तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा। तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेजची 1 वर्षाची वॉरंटी 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। आमच्याकडे उधारी सुरू आहे। तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध। कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर एक्सचेंज ऑफर। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। खटाव येथे श्री सोमेश्वर व अमोघ सिद्ध यात्रा उत्साहात संपन्न। खटाव तालुका मिरज येथे गावचे ग्रामदैवत श्री सोमेश्वर अमोघ सिद्ध देवाची यात्रा भंडाऱ्याची उधळण करत व धनगरी वाद्यात सोमवारी दिनांक 12 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। श्री सोमेश्वर देवाची यात्रा प्रत्येक वर्षी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी साजरी करण्यात येते। यावर्षी पौर्णिमेच्या दिवशी सोमवारी दिनांक 12 रोजी यात्रा संपन्न झाली। यात्रेमध्ये गावातील श्री सोमेश्वर देवाची व अमोघ सिद्ध देवाची पालखी धनगरी ढोल वाद्यात गावातील मुख्य मार्गावरून दुपारी 2च्या सुमारास निघून गावाबाहेरील सोमेश्वर मंदिरापर्यंत आणण्यात आली। यात्रेत 11 गावचे सुमारे 125 धनगरी समाजाचे सद्भक्त ढोल वाजवण्यासाठी उपस्थित होते। गावातून पालखी निघताना पालखी समोर हेडाम खेळण्यात येतं। यावेळी सुमारे 6 जणांनी हेडाम खेळले। त्यानंतर पालखी गावाबाहेरील चिंचेच्या बनातील श्री सोमेश्वर मंदिराकडे आली। मंदिरात आल्यानंतर प्रथेनुसार देवाची नैवेद्य काढून ढोल वादक धनगरांची महाप्रसादासाठी पंगत बसवण्यात आली। त्यानंतर इतर सर्व भक्तांना महाप्रसाद सुरू ठेवला। महाप्रसादाचा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा पालखी गावातील मंदिरापर्यंत आणण्यात आली। पालखी गावात पोहोचल्यानंतर गावच्या स्टेज कट्ट्यावर कन्नड नाटक हिडकल माला नावाची पारिजात ठेवण्यात आला होता। यात्रेचे नियोजन यात्रा कमिटी दोन्ही देवाचे पुजारी व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं होतं।